श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्याच्या खोलीत उतरता तेव्हा तुम्हाला आढळतं की खूप काही हवं होतं, खूप काही मागितलं, खूप काही विचार केला, पण शेवटी तेच मिळालं जे नशिबाने आधीच लिहून ठेवलं होतं. ही गोष्ट ऐकायला लहान वाटते, पण ती मनात उतरवणे ही एक तपस्या आहे. जे नशिबात आहे ते एक दिवस नक्कीच येईल. वाटेत कितीही अडथळे आले, कितीही माणसं दूर गेली, कितीही प्रार्थना अपुऱ्या राहिल्या, तरी जे लिहिलेलं नाही ते हवं असूनही मिळणार नाही. लाख प्रयत्न करा, लाख रडा, लाख विनवण्या करा, पण ते फक्त एक स्वप्न बनून राहून जाईल. जीवनातील सर्वात मोठी शांती याच गोष्टीत आहे की माणसाने प्रयत्न करावेत, पण परिणामाचा स्वीकार करावा. कारण जे आपल्यासाठी आहे ते कधीच दुसऱ्या कोणाला मिळणार नाही, आणि जे दुसऱ्या कोणासाठी आहे ते आपल्या आयुष्यात टिकणार नाही. हा स्वीकार करणे म्हणजे त्या अग्निपथावर चालण्यासारखे आहे, जिथे जळून आत्मा पवित्र होतो. एकदाची गोष्ट आहे. एका जंगलात एक खूप हुशार पोपट राहत होता. तो भविष्य पाहू शकत होता. एके दिवशी त्याने पाहिले की एक पारधी जंगलाच्या दिशेने येत आहे. त्याने लगेच दुसऱ्या पक्ष्यांना सावध केले, मित्रांनो, एक पारधी येत आहे. तो जाळं टाकेल, दाणे टाकेल, पण तुम्ही त्यात फसू नका. सगळ्या पक्ष्यांनी त्याचं ऐकलं, पण त्यांच्यापैकी काहींनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही. पारधी आला, त्याने जाळं टाकलं आणि दाणे पसरवले. जसं पोपटाने सांगितलं होतं, काही लोभी पक्षी दाण्यांच्या लालसेपोटी जाळ्यात अडकले. जे पक्षी जाळ्यात अडकले ते ओरडू लागले, वाचवा वाचवा. हुशार पोपट त्यांच्याजवळ आला आणि म्हणाला, मी तर तुम्हाला आधीच सावध केलं होतं. आता अडकलाच आहात तर माझं बोलणं लक्ष देऊन ऐका. जेव्हा पारधी तुम्हाला पकडायला येईल तेव्हा सगळे मिळून मेल्याचं नाटक करा. तो तुम्हाला मेलेलं समजून जाळ्याच्या बाहेर फेकून देईल. जसा शेवटचा पक्षी फेकला जाईल तसे सगळे एकदम उडून जा. पक्ष्यांनी तसंच केलं. जेव्हा पारधी आला तेव्हा त्याने पाहिलं की सगळे पक्षी मरून पडले आहेत. तो एकेकाला जाळ्यातून काढून फेकू लागला. जसा त्याने शेवटचा पक्षी जमिनीवर फेकला तसे सगळे पक्षी एकत्र भुर्रक्कन उडून गेले. पारधी पाहतच राहिला. या गोष्टीतून ही शिकवण मिळते की एकतेमध्ये मोठी शक्ती असते आणि कठीण काळात बुद्धीने काम घ्यावं, घाबरून जाऊ नये. आयुष्यात काहीही कायमस्वरूपी नाही, म्हणून स्वतःला जास्त तणावात ठेवू नका. कारण परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती बदलेलच. वेळ नेहमी सारखी राहत नाही. चांगली कर्म करत राहा, फळाची चिंता करू नका. देवाच्या घरी उशीर आहे, अंधार नाही. प्रत्येक माणूस आपल्या जिभेमागे लपलेला असतो. जर त्याला समजून घ्यायचं असेल तर त्याला बोलू द्या. शब्दच व्यक्तीच्या चारित्र्याचा आरसा असतात. जोपर्यंत तुम्ही घाबरत राहाल तोपर्यंत तुमच्या आयुष्याचे निर्णय कोणीतरी दुसरंच घेत राहील. भीतीवर विजय मिळवा, तेव्हाच तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक होऊ शकाल. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षा अनुभवाची एक ठेच माणसाला खूप मजबूत बनवते. चुकाच सर्वात मोठे शिक्षक असतात. कोणाच्या वाईट वेळेवर हसण्याची चूक करू नका. ही वेळ आहे ती चेहरे लक्षात ठेवते. जो आज राजा आहे तो उद्या रंक होऊ शकतो. विनम्रता हाच सर्वात मोठा गुण आहे. अहंकार तर रावणाचाही टिकला नाही. स्वतःला कोणत्याही कामात व्यस्त ठेवा, कारण व्यस्त माणसाला दुखी व्हायला वेळच मिळत नाही. रिकाम मन सैतानाचं घर असतं. चांगल्यासोबत चांगले बना, पण वाईटासोबत वाईट बनू नका. कारण हिऱ्याने हिरा तर घडवता येतो, पण चिखलाने चिखल साफ होत नाही. आपला चांगुलपणा कधीही सोडू नका. कधी तुमच्या पाठीमागे तुमची चर्चा झाली तर घाबरू नका, कारण चर्चा त्यांचीच होते ज्यांच्यात काहीतरी विशेष गोष्ट असते. हा तुमच्या यशाचा पुरावा आहे. जेव्हा खिशात पैसे असतात तेव्हा जग तुमची लायकी पाहते, आणि जेव्हा खिसा रिकामा असतो तेव्हा जग आपली लायकी दाखवते. पैशाचा खेळ मोठा निराळा आहे. कोणताही व्यक्ती आपला मित्र किंवा शत्रू बनून जगात येत नाही. आपलं वागणं आणि आपले शब्दच लोकांना मित्र आणि शत्रू बनवतात. वाणीत गोडवा आणि वागण्यात नम्रता ठेवा. माणूस यशस्वी तेव्हा होतो जेव्हा तो जगाला नाही तर स्वतःला बदलायला सुरुवात करतो. सर्वात मोठं युद्ध स्वतःशीच असतं. ज्या व्यक्तीने आपल्या सवयी बदलल्या त्याचा उद्या बदलेल, आणि ज्याने नाही बदलल्या त्याच्यासोबत उद्याही तेच होईल जे आजपर्यंत होत आलं आहे. परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे. लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं, पण त्यांना हे कधीच वाटत नाही की तुम्ही त्यांच्यापेक्षा चांगलं करावं. हे मानवी स्वभावाचं कटू सत्य आहे. त्यामुळे लोकांची पर्वा न करता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. आयुष्य समजून घ्यायचं असेल तर मागे पहा, आणि जगायचं असेल तर पुढे पहा. भूतकाळातून शिका आणि भविष्यासाठी जगा. वेळ जेव्हा न्याय करते तेव्हा साक्षीदारांची गरज नसते. कर्माचं फळ अटळ आहे. जो जसं पेरेल तसंच उगवेल. माणुसकी मनात असते, ऐपतीत नाही. वरचावाला कर्म पाहतो, वारसा नाही. तुमची खरी दौलत तुमची कर्म आहेत. कोणाची गरिबी पाहून नाती तोडू नका, कारण जितका मान सन्मान गरिबांच्या घरी मिळतो तितका श्रीमंतांच्या घरी नाही. खरं प्रेम आणि आपुलकी श्रीमंती गरिबीवर अवलंबून नसते. जे तुमच्याशिवाय आनंदी आहेत त्यांना आनंदीच राहू द्या.
जबरदस्तीच्या नात्यांपेक्षा एकांतातील शांतता जास्त चांगली असते. कोणाला इतकंही महत्त्व देऊ नये की त्यांनी तुमच्या चेहऱ्यावरचं हसूच हिसकावून घ्यावं. आत्मसन्मानापेक्षा मोठं काहीही नाही. जेव्हा कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करेल तेव्हा शांतपणे त्याच्या आयुष्यातून दूर जाणंच चांगलं. तुमची शांतता हेच तुमचं सर्वात मोठं उत्तर असेल. जो सोडून गेला त्याला आठवू नका आणि जो आहे त्याला गमावू नका. वर्तमानात जगायला शिका. जर कोणी तुमच्याकडे काही मागितलं तर देऊन टाका. देवाचे आभार माना की त्याने तुम्हाला देणाऱ्यांमध्ये ठेवलं आहे, मागणाऱ्यांमध्ये नाही. दान केल्याने कधीही धन कमी होत नाही, उलट वाढतं. इज्जत माणसाची नसते, गरजेची असते. गरज संपली, इज्जत संपली, हे जगाचं कटू सत्य आहे. पण तुम्ही आपल्या तत्वांवर ठाम राहा. कोणाला धोका देऊन असं समजू नका की तो किती मूर्ख आहे. उलट असा विचार करा की त्याचा तुमच्यावर किती विश्वास होता. विश्वासाची हत्या हे सर्वात मोठं पाप आहे. विश्वास तुटल्यावर माणूस काचेसारखा तुटून विखुरतो. त्याला जोडणं खूप कठीण असतं. आयुष्यात मोठं होण्यासाठी कोणत्याही पदवीची गरज नसते. चांगले शब्दच माणसाला बादशाह बनवतात. वाणीतील नम्रता आणि वागण्यातील शालीनता हीच तुमची खरी ओळख आहे. आयुष्याच्या या रणांगणात स्वतःच कृष्ण आणि स्वतःच अर्जुन बनावं लागतं. रोज आपला सारथी बनून जीवनाचं महाभारत लढावं लागतं. तुमची लढाई फक्त तुमच्याशी आहे. वेळेआधी मिळालेल्या गोष्टी आपलं मूल्य गमावतात आणि वेळेनंतर मिळालेल्या गोष्टी आपलं महत्त्व. वेळेची किंमत ओळखा. लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता. आत्मविश्वास हीच यशाची गुरुकिल्ली आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत जग तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार. जेव्हा हात आणि साथ दोन्ही सुटतात तेव्हा निसर्ग कोणी ना कोणी बोट धरायला पाठवतोच. ईश्वर कधीही आपल्या भक्तांना एकटं सोडत नाही. विश्वास ठेवा, अडचणीनंतर सोपे दिवस नक्कीच येतील. एकदा एका राजाने आपल्या मंत्र्याला विचारले, हे सांगा की माणसाला साथ कोण देतं, धन, कुटुंब की कर्म. मंत्र्याने म्हटले, महाराज मी याचं उत्तर उद्या देईन. दुसऱ्या दिवशी मंत्री दरबारात आला नाही. राजाने चौकशी केली तेव्हा कळलं की मंत्री आजारी आहे. राजा मंत्र्याला पाहायला त्याच्या घरी गेला. मंत्र्याने राजाला पाहून रडायला सुरुवात केली आणि म्हणाला, महाराज मला वाटतं माझी शेवटची वेळ आली आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे. राजाने विचारले, काय इच्छा आहे तुझी. मंत्री म्हणाला, महाराज माझ्या मृत्यूनंतर माझ्या पायात एक जुनी फाटकी चप्पल घालून माझा अंत्यसंस्कार करावा. राजाला हे ऐकून खूप विचित्र वाटलं, पण त्याने मंत्र्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याचं वचन दिलं. काही दिवसांनी मंत्र्याचा मृत्यू झाला. राजाने आपल्या वचनानुसार मंत्र्याच्या पायात फाटकी चप्पल घालण्याचा आदेश दिला. पण मंत्र्याच्या कुटुंबियांनी याला तीव्र विरोध केला. ते म्हणाले, हा आमच्या घराण्याचा अपमान आहे, आम्ही असं कधीही होऊ देणार नाही. जेव्हा ही गोष्ट राजापर्यंत पोहोचली तेव्हा राजाला मंत्र्याचे शब्द आठवले. त्याला समजलं की मंत्री त्याला काय समजावू इच्छित होता. राजाने दरबारात जाऊन घोषणा केली, आज मला समजलं आहे की माणसाला ना धन साथ देतं ना कुटुंब. माणसाला फक्त त्याचं कर्मच साथ देतं. आयुष्यात कधीही आपल्या कोणत्याही कौशल्यावर गर्व करू नका, कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा तो स्वतःच्याच वजनाने बुडतो. विनम्रता हाच माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. कोणाच्याही सोबत राहा, पण आपलं अस्तित्व कधीही गमावू नका. आपली ओळख जपणं खूप गरजेचं आहे. जेव्हा दुःख आणि कडवट बोलणं दोन्ही सहन होऊ लागेल तेव्हा समजून जा की जगायला जमलं आहे. प्रगल्भता अनुभवातून येते, वयाने नाही. प्रत्येक वेदना एक धडा देऊन जाते. जर तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. फक्त बरोबर राहा. वेळ स्वतःच साक्ष देईल. सत्याला कोणत्याही पुराव्याची गरज नसते. तो सूर्यासारख्या स्वतःच प्रकाशमान असतो. नाती आणि रस्ते तेव्हा संपतात जेव्हा पाय नाही तर मन थकून जातं. भावनांशिवाय नाती निर्जीव असतात. विश्वास त्याच्यावर ठेवा जो तुमच्या 3 गोष्टी जाणू शकेल: हसण्यामागचं दुःख, रागामागचं प्रेम आणि शांत राहण्यामागचं कारण. असा साथीदार मिळणं हे भाग्याचं असतं. जर एखादी व्यक्ती तुम्हाला फक्त गरज असेल तेव्हाच आठवण काढत असेल तर तिच्या कामी नक्की या, कारण अंधारातच दिव्याची आठवण येते आणि तो दिवा तुम्ही आहात. तुमचा चांगुलपणा हीच तुमची ओळख आहे. जी माणसं आतून तुटतात ती खूप मजबूत होतात. जो ठेच लागून सावरायला शिकतो त्याच्यापेक्षा मजबूत कोणी नसतं. माणसाच्या चांगुलपणावर सगळे शांत राहतात. चर्चा जर त्याच्या वाईटपणावर झाली तर मुकेही बोलू लागतात. ही जगाची रीत आहे. त्यामुळे निंदेला घाबरू नका. आपल्या कर्मपथावर चालत राहा. जे बदलता येईल ते बदला. जे बदलता येणार नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येणार नाही त्यापासून दूर व्हा. पण आयुष्यात स्वतःला नेहमी आनंदी ठेवा. तुमचा आनंद हीच तुमची सर्वात मोठी दौलत आहे. आयुष्यात 2 लोकांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
एक तो ज्याने तुमच्या विजयासाठी सर्वस्व हरवलं, वडील, आणि दुसरी ती जिच्या आशीर्वादामुळे तुम्ही सर्व काही जिंकलात, आई. आई वडिलांचं स्थान देवापेक्षाही मोठं आहे. त्यांची सेवा हीच सर्वात मोठी पूजा आहे. कधीकधी राग हा हसण्यापेक्षाही जास्त खास असतो, कारण हसणं तर सगळ्यांसाठी असतं, पण राग फक्त त्याच्यासाठी असतो ज्याला आपण कधीच गमावू इच्छित नाही. राग हा सुद्धा एक प्रकारचा हक्क आहे. जो तुमच्या चुकांकडे दुर्लक्ष करून तुम्हाला माफ करतो, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर कोणीही करू शकत नाही. अशा माणसाची कदर करा. वेळ दिसत नाही, पण खूप काही दाखवून जाते. वेळ हा सर्वात मोठा शिक्षक आहे. तो न बोलताच सर्व काही शिकवून जातो. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा आयुष्यातील ढग इतके दाटून येतील की काहीच दिसणार नाही, तेव्हा धैर्य हाच तुझा दिवा आहे. आणि लक्षात ठेव, प्रत्येक अंधार शेवटी प्रकाशापुढे झुकतोच. या जगात अनेक लोक अशा काळातून जातात जेव्हा त्यांना वाटतं की आता काहीच उरलेलं नाही. जणू आयुष्य एक न संपणारी रात्र बनली आहे, जिथे ना कोणती आशा उरली आहे, ना कोणताही मार्ग. सगळीकडे फक्त निराशा, एकटेपणा आणि तुटलेपण. अशा वेळी माणसाचं मन स्वतःलाच प्रश्न विचारतो, आता काही चांगलं होईल का? हा अंधार कधी संपेल का? पण हीच ती वेळ असते जेव्हा श्रीकृष्णाचा हा खरा उपदेश आपल्याला आधार देतो. प्रत्येक वादळानंतर एक सकाळ नक्कीच येते. जर तुम्ही कधी पाऊस पाहिला असेल तर तुम्हाला समजेल, आकाश काळं होतं, विजा चमकतात, जोरात ढग गरजतात आणि असं वाटतं जणू निसर्ग रडत आहे. पण हे नेहमी चालतं का? नाही. काही वेळाने पाऊस थांबतो, ढग दूर होतात आणि तेच आकाश जे काही वेळापूर्वी भीतीदायक वाटत होतं ते अचानक निळं आणि शांत होतं. आणि मग सूर्य उगवतो. तो सूर्य जो हे सांगतो की अंधार कितीही गडद असला तरी तो कायमचा नसतो. आयुष्यही काहीसं असंच आहे. आयुष्याच्या प्रवासात सुख आणि दुःख ऊन आणि सावलीप्रमाणे येत जात राहतात. जेव्हा दुःखाचे ढग दाटून येतात तेव्हा असं वाटतं की हा अंधार कधीच संपणार नाही. मनात भीती, चिंता आणि निराशा घर करते. आपल्याला वाटतं की आपलं आयुष्य एका अशा बोगद्यात अडकलं आहे ज्याला दुसरं टोकच नाही. पण कृष्ण आपल्याला आठवण करून देतात की हा फक्त एक भ्रम आहे. प्रत्येक बोगद्याला एक शेवट असतो आणि प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते. एक व्यक्ती होती जिने आपलं सर्वस्व गमावलं होतं. तिचा व्यवसाय बुडाला, ज्यामुळे तिची आर्थिक स्थिती पूर्णपणे कोलमडली. कुटुंबातील सदस्यांपासूनही दुरावा निर्माण झाला, कारण प्रत्येक जण तिला तिच्या अपयशासाठी दोष देत होता. मानसिकदृष्ट्याही ती खूप खचली होती. दिवस रात्र फक्त हाच विचार करत होती की आता आयुष्यात काहीच उरलेलं नाही. ती तासांतास एकाच जागी बसून शून्यात पाहत राहायची. तिच्या मनात आत्महत्येचे विचारही येऊ लागले होते. तिला वाटत होतं की हे ओझं वाहण्यापेक्षा आयुष्य संपवून टाकणं चांगलं. पण एके दिवशी जेव्हा ती निराश होऊन एका मंदिराजवळ बसली होती तेव्हा एका साधूची नजर तिच्यावर पडली. साधूने तिच्या चेहऱ्यावरचं दुःख ओळखलं आणि तिच्याजवळ येऊन बसले. त्यांनी काहीही विचारलं नाही, फक्त शांतपणे तिच्यासोबत बसून राहिले. काही वेळाने त्या व्यक्तीने स्वतःच आपली कहाणी सांगायला सुरुवात केली. साधूने धीराने सर्व काही ऐकून घेतलं आणि मग तिला श्रीमद भगवद्गीतेची एक प्रत दिली. ते म्हणाले, हे वाच, तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यात आहे. त्या व्यक्तीने घरी जाऊन गीता उघडून पाहिली. तिचं मन वाचण्यात लागत नव्हतं, पण साधूच्या शब्दांत काहीतरी होतं ज्याने तिला प्रेरणा दिली. तिने एक श्लोक वाचला, तांच तितिक्षस्व भारत, अर्थात हे भारता, तू ही दुःख सहन कर, कारण ती सुद्धा क्षणिक आहेत, ती येत जात राहतात. हे शब्द तिच्या हृदयात उतरले. क्षणिक हा शब्द तिच्या डोक्यात घुमू लागला. तिने विचार केला, खरंच हे दुःख क्षणिक आहे का? तिने हळूहळू दररोज स्वतःला सावरण्यास सुरुवात केली. तिला माहीत होतं की अजून रात्र आहे, पण सकाळ नक्की होईल. तिने लहान लहान कामांमधून पुन्हा सुरुवात केली. आधी तिने दुसऱ्यांकडे मजुरी केली, मग एक छोटंसं दुकान उघडलं. हळूहळू तिची मेहनत फळाला आली. काही काळातच गोष्टी बदलू लागल्या. तिला एक नवी संधी मिळाली. तिने छोट्या कामातून सुरुवात केली आणि मग तीच व्यक्ती एक दिवस इतरांना हिंमत देऊ लागली, कारण तिला आता खात्री होती, रात्र कितीही लांब असली तरी सकाळ होणारच. श्रीकृष्णाने अर्जुनाशी रणांगणावर तेव्हा संवाद साधला होता, जेव्हा अर्जुनाच्या डोळ्यांतही फक्त अंधार होता. त्यालाही वाटत होतं की जीवनाचा उद्देश संपला आहे. आपलेच नातेवाईक, गुरुजन आणि प्रियजन यांना शत्रूच्या रूपात समोर पाहून त्याचं मन कापत होतं. त्याचं गांडीव धनुष्य त्याच्या हातातून सुटत होतं. त्याला समजत नव्हतं की त्याने काय करावं. धर्म आणि अधर्मातील फरक त्याला दिसत नव्हता. त्याला वाटत होतं की हे युद्ध जिंकूनही काय मिळणार जेव्हा आपलेच राहणार नाहीत. पण श्रीकृष्णाने सांगितलं, तू आपल्या कर्तव्यावर ठाम राहा, परिणामाची चिंता करू नकोस, कारण हा अंधार कायमचा नाही. हा मोहाचा अंधार आहे जो तुझी दृष्टी धुसर करत आहे. तू एक क्षत्रिय आहेस आणि तुझं कर्तव्य युद्ध करणं आहे.
नंतर जेव्हा तुमचं आयुष्य विखुरलेलं वाटेल, जेव्हा तुम्हाला वाटेल की आता कोणताही मार्ग उरलेला नाही, तेव्हा हे विसरू नका की हे फक्त एक वादळ आहे आणि वादळ कधीही आकाशाला कायमचं झाकू शकत नाही. तुमची प्रत्येक अडचण, तुमची प्रत्येक रात्र खरं तर तुम्हाला पुढच्या सकाळसाठी तयार करत असते. म्हणून जेव्हा आयुष्य सर्वात कठीण वाटेल तेव्हा आतून एक आवाज द्या, हेही दिवस जातील, आणि मग हसा, कारण तुम्हाला माहीत आहे सूर्य उगवणार आहे. कारण श्रीकृष्ण म्हणतात, धैर्य, श्रद्धा आणि आत्मविश्वास हेच ते दिवे आहेत जे अंधारात मार्ग दाखवतात. सूर्य तर तुमच्या आतच आहे, फक्त ढग दूर होण्याची गरज आहे. म्हणून चला, थोडं थांबू, थोडं सहन करू, पण थांबून राहू नका. कारण पुढची सकाळ कदाचित तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर सकाळ असेल. श्रीकृष्ण म्हणतात, जो विखुरतो तोच स्वतःच्या आतल्या खोलीला भेटू शकतो. जीवनातील जखमा आत्म्याच्या झोपलेल्या शक्तीला जाग करतात. कधी कधी आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे सर्व काही चक्काचूर होतं. नाती तुटतात, स्वप्न विखुरतात आणि आपण स्वतःला एखाद्या तुटलेल्या आरशासारखं अनुभवू लागतो, ज्यातनं स्वतःचं प्रतिबिंब स्पष्ट दिसतं, ना कोणतं भविष्य. अशा वेळी हे समजणं खूप कठीण असतं की जे काही घडत आहे ते का घडत आहे. मन प्रश्न विचारतं, मीच का? मन किंचाळतं, मी इतका कमजोर आहे का की विखुरून जाईन? पण जर लक्षपूर्वक पाहिलं तर जीवनातील हेच विखुरले पण तुमचं सर्वात सुंदर रूपही बनू शकतं. एका साध्या मातीच्या भांड्याचा विचार करा. जेव्हा ते पहिल्यांदा चाकावर चढतं तेव्हा त्याचा कोणताही आकार नसतो, ते फक्त मातीचा एक गोळा असतो. मग कुंभार त्याला वारंवार फिरवतो, आपल्या हाताने दाबतो, त्याची माती थोपतो, त्याला आकार देण्यासाठी प्रत्येक प्रकारचा दबाव टाकतो. मातीला हे सर्व सहन करावं लागतं. मग त्याला आगीत टाकलं जातं, खूप उष्ण आगीत, जिथे त्याला तपावं लागतं. पण जेव्हा ते आगीतून बाहेर येतं तेव्हा ते मातीचा साधा तुकडा नसतो, ते एक सुंदर, मजबूत आणि उपयोगी भांडं बनलेलं असतं. आता ते पाणी साठवू शकतं, कोणाच्या तरी कामी येऊ शकतं. असंच आयुष्यही आपल्याला आकार देतं. ते आपल्याला तोडतं, मुरडतं, कधी कधी दुःखाच्या आगीत टाकतं, पण या प्रक्रियेत ते आपल्याला कमजोर नाही तर मजबूत बनवत असतं. जेव्हा माणूस सुखात असतो तेव्हा तो वरवर जगतो, त्याला खोलीचा पत्ताच नसतो. पण जेव्हा तो दुःखातून जातो तेव्हा त्याच्यात एक खोली येते. जो माणूस कधी तुटलाच नाही तो दुसऱ्याचं दुःख काय समजणार? ज्याने कधी ठेच खाल्ली नाही तो पडणाऱ्याला कसं सावरणार? पण ज्याने स्वतः पडून उठायला शिकलं आहे तोच दुसऱ्याला आधार कसा द्यायचा हे जाणतो. आयुष्यात आलेल्या प्रत्येक विखुरलेपणाने तुम्हाला आतून परिपक्व बनवलं आहे. कदाचित आज तुम्ही तुटलेले असाल, पण हेच तुटलेपण तुम्हाला घडवणार आहे. अनेक वेळा लोक म्हणतात, आता माझ्याने होणार नाही, मी पूर्णपणे तुटलो आहे. पण सत्य हे आहे की जेव्हा तुम्ही तुटता तेव्हा तुम्ही स्वतःला भेटता. आधी जे बाहेरच्या जगाशी जोडलेलं होतं, जे दुसऱ्यांच्या मतांवर आणि अपेक्षांवर जगत होतं, ते आता आतला प्रवास सुरू करतं. तुम्ही विचार करता, समजून घेता आणि मग एका नव्या प्रकाशासह उठता. या जगात जेवढेही महान लोक होऊन गेले त्यांनी जीवनातील सर्वात अंधारलेल्या काळातच आपला सर्वात सुंदर प्रकाश शोधला आहे. रामायणात सीतेची अग्निपरीक्षा असो किंवा महाभारतात द्रौपदीचं वस्त्रहरण, हे सर्व तुटण्यासारखेच अनुभव होते. पण याच अनुभवांनी त्यांना महानतेच्या शिखरावर पोहोचवलं. आज तुम्ही ज्या वाईट काळातून जात आहात तो तुमचा शेवट नाही. ही ती प्रक्रिया आहे जी तुम्हाला नवीन रूप देण्यासाठी आवश्यक आहे. जसं सोनं आगीत तापूनच कुंदन बनतं, तसंच माणूसही जीवनाच्या आगीत तापूनच खरं मूल्य प्राप्त करतो. आणि जेव्हा तुमची ही वेळ निघून जाईल, आणि हो ती निघून जाईल, तेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, बरं झालं मी तुटलो होतो, कारण याच तुटण्याने मला तो माणूस बनवला जो मी आज आहे. म्हणून तुटायला घाबरू नका, कारण जो तुटतो तोच घडतो. आणि जीवनाचं सर्वात सुंदर रूप अनेकदा विखुरड्यानंतरच समोर येतं. जेव्हा बी फुटतं तेव्हाच त्याला अंकुर फुटतो, जेव्हा ढग फुटतो तेव्हाच पाऊस पडतो. तुमचं तुटणंही व्यर्थ जाणार नाही, ते तुम्हाला एक नवीन जीवन देईल, एक नवी समज देईल, एक नवी शक्ती देईल. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुला वाटेल की या जगात कोणीही तुझ्यासोबत नाही तेव्हा डोळे बंद करून मला हाक मार, मी नेहमीच तुझ्या हृदयात आहे. आपण सगळ्यांनी कधी ना कधी ती वेळ नक्कीच अनुभवली आहे, जेव्हा आयुष्यात सर्व काही थांबल्यासारखं वाटतं. ज्याच्यावर विश्वास ठेवला होता तो माथे हटतो, ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या तेच लोक दुर्लक्ष करतात, ज्यांच्यासोबत स्वप्न पाहिली होती तेच डोळे फिरवून घेतात. आणि मग एक असा क्षण येतो जेव्हा माणूस एकटा उभा राहतो, चारी बाजूंना शून्य, मनात जडपणा आणि भविष्य अधांतरी. अशा वेळी सर्वात जास्त वेदना ही होत नाही की लोक निघून गेले, तर ही होते की ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवला होता तेही निघून गेले. आणि तेव्हा प्रश्न पडतो, आता काय करायचं? कोणाला सांगायचं? कोण ऐकेल आपलं?
इथेच येतो खरा बदल. जेव्हा तुझ्याकडे कोणीच उरत नाही तेव्हा तुला कळतं की जो सर्वात मोठा सोबती आहे तो कधी गेलाच नव्हता. तो नेहमी तुझ्या आतच होता, फक्त तू कधी त्याचा आवाज ऐकला नाहीस. कारण जेव्हा बाहेरचे आवाज खूप मोठे असतात तेव्हा आतली शांतता ऐकू येत नाही. जेव्हा मित्र असतात, कुटुंब असतं, तेव्हा आपण त्यांच्यातच गुंतलेले असतो. आपण त्यांचं ऐकतो, त्यांना सांगतो. पण जेव्हा सगळे शांत होतात, सगळे दूर जातात, तेव्हा तीच शांतता बोलते जी ईश्वराची सर्वात प्रिय भाषा आहे. माणूस तोपर्यंत इतरांवर अवलंबून राहतो जोपर्यंत त्याच्याकडे पर्याय असतात. पण जेव्हा पर्याय संपतात तेव्हा त्याला जाणीव होते की त्याचा सर्वात मोठा आधार तो परमात्मा आहे, जो त्याला प्रत्येक श्वासासोबत धरून आहे. प्रत्येक परिस्थितीकडे एक शिक्षक म्हणून पहा. आयुष्यात येणारी प्रत्येक अडचण आपल्याला मजबूत बनवण्यासाठी येते. ती आपल्याला असं काहीतरी शिकवते जे आपण सुखाच्या दिवसांत कधीच शिकू शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या समस्येचा सामना करतो तेव्हा आपण आपल्या क्षमता ओळखतो, आपण आपल्या कमकुवत बाजू जाणतो आणि आपण पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार आणि अनुभवी बनतो. म्हणून अडचणींना घाबरू नका, उलट त्यांचं स्वागत करा. असा विचार करा की ही परिस्थिती मला काय शिकवू इच्छिते. जेव्हा तुमचा दृष्टिकोन असा होईल तेव्हा कोणतीही समस्या तुम्हाला घाबरवू शकणार नाही, उलट ती तुमच्यासाठी एक संधी बनेल. जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर एकटा उभा होता, भाऊ, गुरु, नातेवाईक सगळे समोर उभे होते, पण कोणीही त्याच्या मनाचा भार समजत नव्हतं. सगळे शांत होते, सगळे त्याला त्याच्या कर्तव्याची आठवण करून देत होते, पण त्याच्या आत चाललेल्या द्वंद्वाला कोणीही पाहू शकत नव्हतं. पण एकच आवाज होता जो आतपर्यंत गेला, श्रीकृष्णाचा. कारण कृष्ण तेच असतात जे तेव्हा बोलतात जेव्हा कोणी दुसरं ऐकत नाही. जेव्हा सगळी नाती शांत होतात तेव्हा कृष्ण आपल्याला आतून हाक मारतात आणि हीच तर खरी साथ असते. कधीतरी लक्ष द्या, जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता तेव्हा तुम्हाला कोणत्या माणसाची नाही तर एका अदृश्य शक्तीची गरज भासते. तुम्ही काहीच बोलत नाही, पण मन आपोआप म्हणतं, हे देवा काहीतरी कर, आणि तुमची तीच हाक तुम्हाला त्या शक्तीशी जोडते जी नेहमीपासून तुमच्यासोबत होती. ईश्वर दूर नसतो, आपणच त्याला विसरून जातो. आपण जगाच्या गर्दीत इतके हरवून जातो की आपल्याला आठवतच नाही की आपला एक असाही सोबती आहे जो आपल्याला कधीच सोडून जात नाही. आणि ईश्वराची आठवणही तेव्हाच येते जेव्हा दुसरं कोणी सोबत नसतं. म्हणून कदाचित आयुष्य असे क्षण आणतं जेव्हा सगळे दूर जातात, जेणेकरून आपण ईश्वराच्या सर्वात जवळ जाऊ शकू. एका साधूने म्हटलं होतं, जो एकटा असतो तोच परमात्म्याला ओळखू शकतो. कारण जेव्हा कोणीही तुम्हाला धरत नाही तेव्हा तुम्हाला स्वतःला सावरावे लागते, आणि त्याच ठिकाणी ईश्वर तुमचा हात धरतो. म्हणूनच जर आज तुम्ही अशा काळातून जात असाल जिथे सर्व काही हिरावून घेतलं गेलं आहे, लोकांनी पाठ फिरवली आहे आणि मनात पोकळी आहे, तर घाबरू नका. तुम्ही हरत नाही आहात, तुम्ही ईश्वराला भेटण्याच्या मार्गावर आहात. कारण जेव्हा जग तुम्हाला सोडतं तेव्हा परमात्मा तुम्हाला धरतो, आणि हाच तो क्षण असतो जेव्हा तुम्ही सर्वात खोलवर जोडले जाता तुमच्या आतल्या त्या सोबत्याशी जो कधीच सुटत नाही, तुमचा ईश्वर. श्रीकृष्ण म्हणतात, जेव्हा तुझ्या डोळ्यांत अश्रू असतील आणि तुझं हृदय जड असेल तेव्हाही माझी दृष्टी तुझ्यावर असते. रस्ता बदललेला नाही, फक्त तुझी नजर धुसर झाली आहे. चालायचं सोडू नकोस. अनेकदा आयुष्य अशा वळणावर आणून उभं करतं जिथे आपल्याला वाटतं की आपण भटकटलो आहोत, कुठेतरी चुकीच्या दिशेने निघून आलो आहोत, किंवा सर्व काही हातातून निसटून गेलं आहे. आणि ही भावना तेव्हा अजून गडद होते जेव्हा आपण आतून तुटलेले असतो. जेव्हा हृदयात वेदना असतात आणि डोळ्यांत अश्रू भरलेले असतात तेव्हा प्रत्येक गोष्ट धूसर दिसते, जणू आयुष्याने धुक्याचा एक पडदा टाकला आहे. त्यावेळी हेच समजत नाही की कुठे जायचं आहे आणि जो रस्ता आपण पाहत आहोत तो खरंच आहे की नाही. पण खरं हे आहे, रस्ता बदललेला नसतो, आपली दृष्टी बदललेली असते. जेव्हा डोळे स्वच्छ असतात तेव्हा तोच रस्ता खूप स्पष्ट दिसतो, पण जेव्हा डोळ्यांत अश्रू असतात तेव्हा आपल्याला रस्ता दिसत नाही आणि आपण गोंधळून जातो. दुःख हेच करतं, ते बाहेरचं सत्य बदलत नाही तर आपल्या आतली दृष्टी धुसर करतं. विचार करा, तुम्ही एका स्वच्छ दिवशी प्रवास करत आहात. तुम्हाला मैलोमैल दूरचा रस्ता स्पष्ट दिसतो, तुम्हाला माहीत असतं की तुम्हाला कुठे जायचं आहे. पण अचानक जोराचा पाऊस सुरू होतो. आता तुमच्या गाडीच्या काचेवर पाण्याचे थेंब आहेत आणि तुम्हाला काही फुटांपलीकडचंही दिसत नाही. याचा अर्थ रस्ता गायब झाला का? नाही, रस्ता तिथेच आहे, फक्त तुमची पाहण्याची क्षमता त्या वेळेपुरती मर्यादित झाली आहे. कधी कधी आपण स्वतःला सावरण्याचा खूप प्रयत्न करतो, पण जेव्हा आतलं ओझं जास्त होतं तेव्हा अश्रू वाहणं स्वाभाविक आहे. आणि हे अश्रू वाईट नसतात, ते तुमच्या आत साचलेल्या वेदनांना वाहून नेतात. पण त्यावेळी जर तुम्ही तुमची पावलं थांबवली तर तुम्ही फक्त स्वतःलाच फसवत आहात. कारण रस्ता तिथेच आहे, तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न, तुमचं अंतिम ठिकाण तिथेच आहे. फरक फक्त इतकाच आहे की तुमची नजर त्या क्षणी धुक्याने झाकली गेली आहे.
एका अशा माणसाचा विचार करा जो डोंगर चढत आहे, त्याच्या डोळ्यात धूळ जाते, घाम वाहत आहे आणि त्याला वाटू लागतं की कदाचित रस्ता चुकीचा आहे किंवा शिखर खूप दूर आहे. पण जर तो थांबला तर शिखर जवळ येईल का? नाही. त्याला फक्त आपले डोळे स्वच्छ करायचे आहेत, थोडी विश्रांती घ्यायची आहे आणि पुन्हा चालायला सुरुवात करायची आहे, थांबून नाही तर चालत राहून. याचप्रमाणे आयुष्यातही जेव्हा दुःखाची वेळ येते तेव्हा तुम्हाला तुमची पावलं थांबवू नयेत, कारण थांबून जाणं म्हणजे रस्ता सोडून देणं नाही. पण अनेकदा आपण थांबतोच कारण आपल्याला वाटतं की आपण हरवलो आहोत. पण सत्य हे आहे की आपण हरवलेले नसतो, फक्त थकलेले असतो. श्रीकृष्णानेही अर्जुनाला हेच सांगितलं होतं. हे पार्था, तू गोंधळलेला आहेस कारण तू आपलं कर्म सोडून आपल्या मनाच्या भावनांमध्ये गुंतला आहेस. उठ आणि आपला धर्म पार पाड. हाच धर्म तुझा मार्ग आहे आणि तो मार्ग आजही तिथेच आहे. म्हणून जेव्हा तुझ्या डोळ्यात अश्रू असतील तेव्हा समजून घे की तू फक्त थकला आहेस, हरवलेला नाहीस. रस्ता तिथेच आहे, ध्येय तिथेच आहे आणि वरचावालाही तिथेच आहे. तुझं काम आहे चालणं, हळूहळू, एक एक पाऊल. धुकं असो की अंधार, कारण हे धुकं नेहमी राहत नाही. अश्रू सुकतात, वेळ बदलते आणि जेव्हा तुझे डोळे पुन्हा स्वच्छ होतात तेव्हा तू पाहू शकतोस की तू कधीच भरकटला नव्हतास. तू त्याच वाटेवर होतास, फक्त थोड्या वेळासाठी तुला दिसायचं बंद झालं होतं. म्हणून जेव्हा रडू येईल तेव्हा रडून घे, पण चालायचं सोडू नकोस, कारण ध्येय तिथेच आहे, वाट तीच आहे आणि तूही त्याच वाटेवर आहेस. फक्त आपल्या मनाचं धुसरपण साफ करत राहा आणि पुढे चालत राहा. काही माणसं आपल्या आयुष्यात पावसाच्या पहिल्या सरींसारखी येतात. ती ताजेपणा, आशा आणि शांतता देऊन जातात. पण जेव्हा ती निघून जातात तेव्हा फक्त मातीचा सुगंधच नाही तर एक अपूर्णताही सोडून जातात, जी दुसरी कोणी व्यक्ती कधीच भरून काढू शकत नाही. अनेकदा आपण ज्या लोकांसाठी आपलं संपूर्ण जग समर्पित करतो तेच लोक आपल्याला एखाद्या कोपऱ्यात सोडून देणं सर्वात सोपं समजतात. तरीही मन त्यांना आठवतं, कारण प्रेम हिशोब करून चालत नाही, ते फक्त अनुभवायचं असतं. प्रत्येक माणसाच्या मनात एक असं मौन असतं जे तो फक्त स्वतःपुरतं मर्यादित ठेवतो. त्याच्या चेहऱ्यावर हसू असलं तरी आत कुठेतरी असा गोंधळ चाललेला असतो जो कोणीही ऐकू शकत नाही. आणि हीच ती जागा आहे जिथे माणूस खऱ्या अर्थाने एकटा असतो. आयुष्यातला सर्वात कठीण क्षण तो असतो जेव्हा तुम्हाला माहीत असतं की समोरची व्यक्ती बदलली आहे, पण तरीही तुम्ही तसेच राहू इच्छिता, फक्त या आशेवर की कुठेतरी ती व्यक्ती तुम्हाला पूर्णपणे सोडून जाणार नाही. कधी कधी सर्वात जास्त वेदना ती व्यक्ती देत नाही जी समोरून नकार देते, तर ती व्यक्ती देते जी गपचूप दूर निघून जाते आणि एक शब्दही बोलत नाही. कारण ज्या शांततेत ते सर्व काही असतं जे आपण बोलूही शकत नाही आणि ऐकूही शकत नाही. नात्यांची खोली तेव्हा मोजली जात नाही जेव्हा आपण एकत्र असतो, तर ती तेव्हा समजते जेव्हा ते आपल्याशिवाय जगायला लागतात आणि आपण फक्त त्यांच्या फोटोंमध्ये स्वतःला शोधत राहतो. वेळेसोबत बरंच काही बदलतं, चेहरे, नाती, भावना. पण जर मन खरं असेल तर प्रत्येक बदलातही कोणती ना कोणती भावना जिवंत राहते, जी सांगते की कधीतरी तू माझं आयुष्य होतास. काही गोष्टी इतक्या खास असतात की त्यांना शब्दात व्यक्त करणं शक्य नसतं. त्या फक्त जाणवतात कुणाच्या तरी उपस्थितीत, त्याच्या नजरेत, त्याच्या शांततेत. आणि जेव्हा ती व्यक्ती निघून जाते तेव्हा तिच्या अनुपस्थितीतही. माणसाला तुटायला एक क्षण लागतो, पण पुन्हा जुळायला पूर्ण आयुष्य निघून जातं. आणि सर्वात दुःखाची गोष्ट ही असते की जेव्हा आपण पुन्हा जुळतो तेव्हा पूर्वीसारखे कधीच राहू शकत नाही. कधी असंही होतं की ज्याला तुम्ही सर्वात जास्त समजता तोच एक दिवस सर्वात मोठा प्रश्न बनून उभा राहतो आणि तुमच्याकडे एका जड शांततेशिवाय दुसरं काही उत्तर नसतं. प्रत्येक ती व्यक्ती जिला तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला आठवता आणि रात्री डोळे बंद करण्यापूर्वी जिचा चेहरा डोळ्यांसमोर असतो, तीच व्यक्ती एक दिवस सर्वात जास्त आठवते जेव्हा ती कुठेच दिसत नाही. नेहमी प्रत्येकाला आनंदी ठेवण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःसाठी जगायलाच विसरून जातो. आणि मग एक दिवस जेव्हा आपल्याला स्वतःची गरज भासते तेव्हा आपल्याला आतही कोणी सापडत नाही. ज्या गोष्टी आपल्या हृदयाच्या अगदी जवळ असतात त्याच सर्वात जास्त भीती निर्माण करतात, गमावण्याची, बदलण्याची किंवा मग असंच दूर जाण्याची. कधी कधी माणूस यासाठी रडतो कारण तो सर्व काही सांगू शकत नाही आणि जे सांगू शकतो ते कुणाला समजत नाही. ज्या नात्याला तुम्ही मनापासून निभावता त्यात जर समोरची व्यक्ती तुम्हाला एक पर्याय समजत असेल तर त्यापेक्षा मोठी वेदना दुसरी कोणतीही नसते. कारण तुम्ही तर त्याला आपली गरज बनवलं होतं. जेव्हा कुणी आपलं असूनही परकं बनून जातं तेव्हा समजून जा की नातं फक्त शब्दात होतं, मनात नव्हतं. आपण सगळेच आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वळणावर अशा प्रश्नांना सामोरे जातो ज्यांची उत्तरं वेळही देत नाही. फक्त इतकंच शिकवते की शांत राहणंच सर्वात योग्य उत्तर आहे. कधी कधी माणूस स्वतःपासूनही दूर जातो, इतका की त्याला स्वतःचंच हसू खोटं वाटतं आणि स्वतःची शांतता सर्वात खरी वाटते.
जेव्हा कोणी तुमच्यासोबत राहूनही तुमचं नसतं तेव्हा हे अंतर महिलांचं नसतं तर एका भावनेचं असतं, जे हळूहळू मनाला पोखरून टाकतं. ज्याने तुम्हाला वेळ दिला पण समजून घेतलं नाही आणि ज्याने तुम्हाला समजून घेतला पण वेळ दिला नाही, दोघेही तुमच्या गोष्टीत अपूर्ण पात्र बनून राहतात आणि तुम्ही फक्त आठवणींच्या पुस्तकात एक धडा बनून राहता. काही नाती आपल्याला तोडूनही हे शिकवून जातात की स्वतःपेक्षा जास्त विश्वास दुसऱ्या कोणावरही ठेवता येत नाही. ही शिकवण कडू असते पण गरजेचीही असते. हा अनुभव आपल्याला शिकवतो की आत्मनिर्भरता हीच सर्वात मोठी शक्ती आहे. जेव्हा आपण आपल्या आनंदाचा आधार दुसऱ्यांवर ठेवतो तेव्हा आपण त्यांना आपलं मन तोडण्याची ताकद देतो. जे लोक मनातून जातात त्यांच्या आठवणी कधीच डोक्यातून जात नाहीत. आपण लाख विसरण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचं एक हसू, त्यांनी बोललेली एखादी गोष्ट प्रत्येक शांततेला तोडते आणि आपल्याला त्याच जुन्या काळात घेऊन जाते. आयुष्य तेव्हा खूप साधं वाटतं जेव्हा तुम्ही कुणाकडून काहीच अपेक्षा करत नाही. पण जेव्हा मन जुळतं तेव्हा प्रत्येक अपेक्षा एक भीती बनते गमावण्याची. अपेक्षाच आपल्याला कमजोर बनवतात आणि जेव्हा त्या तुटतात तेव्हा आपल्यालाही तोडून टाकतात. जे लोक तुमच्या शांततेतही तुम्हाला वाचू शकतात तीच खरी नाती असतात. कारण बाकीचे लोक फक्त शब्दांवर लक्ष देतात, भावनांवर नाही. असे लोक आयुष्यात खूप कमी मिळतात आणि जर मिळाले तर त्यांना कधीही गमावू नये. बऱ्याच वेळा आपण त्यांना माफ करतो ज्यांनी आपल्याला सर्वात जास्त वेदना दिलेल्या असतात, फक्त यासाठी की आपल्यासाठी त्यांचं असणं त्यांच्या चुकीपेक्षा जास्त मौल्यवान असतं. ही प्रेमाची पराकाष्ठाही आहे आणि कधीकधी आपली सर्वात मोठी कमजोरी सुद्धा. काही गोष्टी आपण फक्त यासाठी बोलत नाही कारण आपल्याला भीती वाटते की जर आपण बोललो तर कदाचित समोरची व्यक्ती ही कायमची दूर निघून जाईल. ही भीती आपल्याला आतून पोखरत राहते आणि आपण एका अपुऱ्या सत्यासोबत जगत राहतो. सर्वात मजबूत माणसं ती नसतात जी रडत नाहीत, तर ती असतात जी अश्रू लपवून हसायला जाणतात, जेणेकरून दुसऱ्या कोणाचं मन दुखू नये. ते आपली पीडा आपल्या हसण्यामागे लपवतात आणि जगाला दाखवतात की सर्व काही ठीक आहे. तो क्षण सर्वात जड असतो जेव्हा कोणी म्हणतं तू बदलला आहेस, पण खरं तर तुम्ही फक्त शांत झालेले असता. तुम्ही स्वतःला व्यक्त करणं बंद केलेलं असतं कारण तुम्हाला माहीत असतं की कोणी समजून घेणार नाही. कधीकधी आपण कुणाला फक्त यासाठी सोडत नाही कारण आपल्याला त्यांच्यावर नाही तर त्या भावनेवर प्रेम असतं जे त्यांच्यासोबत जगलं होतं. आपण त्या आठवणींना, त्या क्षणांना गमावू इच्छित नाही. आयुष्याची सर्वात मोठी शोकांतिका तेव्हा नसते जेव्हा कोणी दूर निघून जातं, तर तेव्हा असते जेव्हा ते जवळ असूनही खूप दूर वाटू लागतं. हे भावनिक अंतर शारीरिक अंतरापेक्षा कितीतरी जास्त वेदनादायी असतं. काही आठवणी अशा असतात ज्या वेळेसोबत पुसल्या जात नाहीत, उलट आणखी खोल होत जातात. जसं एखाद्या जुन्या पत्रात बंद असलेली शांत किंकाळी जी जेव्हाही उघडले जाते तेव्हा काळजाचा ठाव घेते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला आपलं प्राधान्य बनवता त्याच दिवसापासून जग तुम्हाला समजून घेणं बंद करतं. कारण सगळ्यांना तुमची काळजी हवी असते, पण तुमची काळजी कुणाला नसते. त्यांना हवं असतं की तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध राहावं, पण जेव्हा तुम्हाला त्यांची गरज असते तेव्हा ते व्यस्त होऊन जातात. कधीकधी लोक बदलत नाहीत, फक्त त्यांच्या चेहऱ्यावरचा तो निरागसपणा उतरतो ज्याला आपण प्रेम म्हणत होतो. त्यांचं खरं स्वरूप समोर येतं जे स्वीकारणं आपल्यासाठी कठीण होतं. नात्यांमध्ये शब्दांची गरज तेव्हा नसते जेव्हा मन मनाशी बोलतं, पण जेव्हा मनच शांत होतं तेव्हा हजार शब्दही निष्प्रभ ठरतात. तेव्हा मौन हीच सर्वात मोठी भाषा बनते. जो माणूस तुमच्या वेदना न बोलता समजून घेतो तोच तुमचा खरा सोबती असतो. बाकीचे लोक तर फक्त प्रश्न विचारतात, सहानुभूती दाखवतात, पण वेदना अनुभवू शकत नाहीत. कुणी कितीही जवळचं का असेना, जेव्हा मनातून उतरतं तेव्हा त्याची प्रत्येक गोष्ट ओझं वाटू लागते. मग त्याची संगतही एका शिक्षेसारखी वाटते आणि त्याची उपस्थितीही टोचू लागते. नेहमी लक्षात ठेवा, जर एखादा माणूस तुम्हाला गमावल्यानंतरही आरामात जगत असेल तर तो कधी तुमचा होताच नाही. कारण जो खऱ्या अर्थाने तुमचा असतो त्याला तुमच्याशिवाय अपूर्ण वाटतं. कधीकधी आपण ज्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित नाही तेच आपल्याला भाग पाडतात की आपण त्यांच्या आयुष्यातून निघून जावं, जेणेकरून त्यांना शांतता मिळू शकेल. त्यांच्यासाठी, त्यांच्या आनंदासाठी आपल्याला हे कठीण पाऊल उचलावं लागतं. काही शांतता फक्त शांतता नसते, त्या तुटलेल्या अपेक्षांच्या किंकाळ्या असतात ज्यांना कोणी ऐकू शकत नाही. त्या आपल्या आत दडपल्या जातात आणि आपल्याला हळूहळू पोखरत राहतात. जे लोक तुमची चूक नाही तर तुमचा त्रास समजून घेतात तेच तुमचं नशीब असतात. बाकीच्यांना तर फक्त आरोप करायचे असतात. ते तुमच्या प्रत्येक परिस्थितीत तुमची चूक शोधून काढतील.
काही लोक आपल्याला फक्त यासाठी पसंत करतात कारण आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतो, पण ज्या दिवशी आपण थकतो, शांत होतो किंवा स्वतःसाठी थोडा विचार करतो, तेच लोक आपल्याला बदलला म्हणून हिणवतात. खरं तर आपण बदलत नाही, तर त्यांचा दृष्टिकोन बदलतो जेव्हा आपण त्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळं काहीतरी करू लागतो. कधीकधी आपण त्या माणसापासूनही अंतर ठेवतो ज्याला आपण सर्वात जास्त प्रेम करतो, फक्त यासाठी नाही की आपण प्रेम करणं सोडून दिलंय, तर यासाठी की आपल्याला आता आणखी तुटायचं नसतं. जेव्हा प्रेम वेदना बनतं आणि सोबत असूनही एकटेपणा जाणवतो, तेव्हा दूर होणं ही मजबुरी नाही तर स्वतःचं रक्षण बनतं. आपण अनेकदा दुसऱ्यांसाठी इतकं काही करून जातो की स्वतःलाच विसरून जातो. त्यांची आवड आपली सवय बनते, त्यांच्या गरजा आपलं प्राधान्य बनतात. पण जेव्हा तेच लोक आपल्याकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा समजतं की आपण स्वतःला गमावलं आणि कदाचित तीच सर्वात मोठी चूक होती. आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते की ज्या लोकांच्या शिवाय आपण जगण्याची कल्पनाही करू शकत नाही, तेच एक दिवस आपल्या समोर असूनही अनोळखी बनून जातात. तेव्हा समजतं की अंतर नेहमी मैलांमध्ये नसतं, काही अंतर डोळ्यांमध्ये असतं तर काही मनात. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला कुणाच्या तरी आनंदासाठी मागे ठेवता, त्याच दिवसापासून लोक तुम्हाला गृहीत धरायला लागतात. हे जग समजत नाही की शांत राहणं ही कमजोरी नाही तर समजदारी असते, आणि जो माणूस शांत राहूनही सर्व सहन करतो तोच सर्वात मजबूत असतो. नेहमी लक्षात ठेवा, कोणतंही नातं जर तुमच्या खऱ्या मनाला समजू शकलं नाही तर ते नातं नाही, एक तडजोड आहे. आणि जे नातं तडजोडीवर टिकतं त्यात समाधान नसतं, फक्त दिखावा असतो. काही लोक आपल्याशी इतके खोलवर जोडले जातात की त्यांची अनुपस्थितीही एक सावली बनून आपल्या सोबत चालते. ते भलेही आपल्यासोबत नसतील, पण त्यांचे बोललेले शब्द, त्यांचं हसू, त्यांची शांतता, सगळं काही आपल्या आत जिवंत राहतं. जेव्हा आयुष्यात बरंच काही गमावलेलं असतं, तेव्हा माणूस फक्त एकाच गोष्टीला घाबरतो, आणि ती म्हणजे भावना. कारण जे लोक तुटून जगतात त्यांना पुन्हा तुटायचं नसतं, म्हणून ते हसतात, शांत राहतात, पण आतल्या आत बरंच काही सहन करत असतात. कधीकधी माणूस यासाठी रडत नाही की तो कमजोर आहे, तर यासाठी कारण तो आत्तापर्यंत खूप मजबूत बनून राहिला, खूप सहन केलं आणि आता मन थकलं आहे. असे अश्रू सर्वात खोल असतात, ते गपचूप वाहतात आणि कुणाला दिसतही नाहीत. ज्याला तुम्ही रात्री जागून आठवता, तो दिवसाच्या उजेडात कुणाच्या तरी गप्पांमध्ये हरवलेला असतो. हीच आहे प्रेमाची खरी परीक्षा, जेव्हा तुम्ही त्याच्या प्रत्येक गोष्टीत स्वतःला शोधता आणि तो तुमच्या अनुपस्थितीतही पूर्णपणे निश्चिंत असतो. जेव्हा तुम्ही कुणाच्या इतके जवळ असता की त्याचा प्रत्येक आनंद, प्रत्येक त्रास तुमचा वाटू लागतो, तेव्हा त्याचं दूर होणं फक्त एकटेपणा देत नाही, तर ते एक अपूर्णता सोडून जातं, जी पुन्हा कुणामुळेही पूर्ण होत नाही. जर तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल, काही अडचण असेल, किंवा तुम्ही अशा मार्गावर अडकला असाल जिथे दोन रस्ते जातात आणि कोणता रस्ता निवडावा हे तुम्हाला समजत नसेल, तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आपल्या जीवनात अनेकदा असे क्षण येतात जेव्हा आपण द्विधा मनस्थितीच्या खोल सागरात बुडून जातो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळी श्रीमद भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय दडलेला आहे. भगवद्गीतेचा उपदेश ऐकताच तुमच्या सर्व अडचणी क्षणात दूर होतील आणि तुम्हाला खूप शांत वाटेल. असं म्हणतात की गीता वाचल्याने किंवा ऐकल्याने तुमच्या सर्व जन्मांची पापं याच जन्मात नाहीशी होतात. भगवान श्रीकृष्णांनी स्वतः अर्जुनाला तो उपदेश दिला होता, जो भगवद्गीता म्हणून प्रसिद्ध आहे. जरी हा ग्रंथ हजारो वर्ष जुना असला तरी आजच्या काळातही तो तुमच्या सर्व अडचणींवर उपाय देऊ शकतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मनःशांतीपेक्षा मोठी या जगात कोणतीही संपत्ती नाही. ज्या व्यक्तीने आपलं मन शांत ठेवायला शिकून घेतलं आहे, त्याच्यापेक्षा जास्त श्रीमंत या जगात कोणीही नाही. तुम्ही जगातली सगळी संपत्ती जमा करा, सोन्या चांदीचे ढीग लावा, मोठे मोठे महाल बांधा, पण जर तुमचं मन अशांत असेल, जर तुम्हाला रात्री शांत झोप लागत नसेल, जर तुमचं हृदय प्रत्येक क्षणी चिंता आणि भीतीने कापत असेल, तर ही सर्व संपत्ती व्यर्थ आहे. हे फक्त एक ओझं आहे. या उलट एक व्यक्ती जिच्याकडे भलेही झोपडी असो, खायला फक्त सुकी भाकरी असो, पण तिचं मन शांत आहे, ती प्रत्येक परिस्थितीत समाधानी आहे, तर खऱ्या अर्थाने तीच जगातील सर्वात मोठी सम्राट आहे. मनःशांती एक असा खजिना आहे ज्याला कोणताही चोर चोरू शकत नाही, कोणतीही आग जाळू शकत नाही आणि कोणतंही संकट त्याला हिसकावून घेऊ शकत नाही. हा तुमच्या आतला तो अढळ पर्वत आहे जो जीवनातील प्रत्येक वादळात तुम्हाला स्थिर ठेवतो. अनेकदा देव आपली नाती स्वतः तोडून टाकतो जेणेकरून कोणी आपलं आयुष्य खराब करू नये.
आपल्या माणसांची दृष्टी मर्यादित असते. आपण वर्तमानाच्या मोहात अडकून हे पाहू शकत नाही की कोणतं नातं आपल्या भविष्यासाठी विषासमान आहे. आपण एखाद्या व्यक्तीशी जोडले जातो, तिला आपलं सर्वस्व मानतो, पण परमात्मा आपल्या दिव्य दृष्टीने पाहत असतो की ती व्यक्ती पुढे जाऊन आपल्या पतनाचं कारण बनेल. तेव्हा तो कृपा करून त्या नात्याची दोरी कापून टाकतो. त्यावेळी आपल्याला खूप दुःख होतं. आपण देवाला दोष देतो. आपल्याला वाटतं की आपल्यावर अन्याय झाला आहे. पण जसजसा वेळ जातो आणि सत्य समोर येतं, तेव्हा आपल्याला समजतं की हा देवाचा आपल्यावर सर्वात मोठा आशीर्वाद होता. हे त्या माळेसारखं आहे जो झाडाची सडलेली फांदी कापून टाकतो जेणेकरून संपूर्ण झाड निरोगी राहू शकेल. जगात सर्वात आनंदी लोक तेच आहेत ज्यांना हे समजलं आहे की इतरांकडून कोणत्याही प्रकारची अपेक्षा करणं व्यर्थ आहे. अपेक्षा हेच सर्व दुःखांचं मूळ आहे. जेव्हा तुम्ही कुणाकडून अपेक्षा करता तेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाचं नियंत्रण त्याच्या हातात देता. जेव्हा तो तुमची अपेक्षा पूर्ण करतो तेव्हा तुम्ही आनंदी होता आणि जेव्हा तो अपेक्षा तोडतो तेव्हा तुम्ही दुःखी होता. अशा प्रकारे तुम्ही एक कठपुतळी बनून राहता जिची दोरी दुसऱ्याच्या हातात असते. खरं सुख तर आत्मनिर्भरतेत आहे. तुम्ही आपलं कर्म करा, आपलं कर्तव्य निभावा, प्रेम द्या, सन्मान द्या, पण बदल्यात काहीही मिळवण्याची आशा ठेवू नका. जेव्हा कोणतीच अपेक्षा नसेल तेव्हा निराशेला जागाच उरणार नाही. ज्याने हे रहस्य जाणलं त्याने आपलं जीवन दुःखांपासून मुक्त केलं. आयुष्यात थोडं दुःखी होणंही गरजेचं आहे. नेहमी सुख मिळत राहिलं तर तुम्ही कधीही आयुष्यात पुढे जाऊ शकणार नाही. दुःख एका शिक्षकासारखं आहे जे आपल्याला जीवनाचे सर्वात महत्त्वाचे धडे शिकवतं. जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत माणूस सांभाळून चालायला शिकत नाही. जोपर्यंत अपयशाची चव चाखत नाही तोपर्यंत यशाचं मोल कळत नाही. दुःख आपल्याला मजबूत बनवतं, आपली सहनशक्ती वाढवतं आणि आपल्याला विनम्र बनवतं. ते आपल्याला त्या सत्यांशी ओळख करून देतं ज्यांच्याकडे आपण सुखाच्या प्रकाशात पाठ फिरवलेली असते. दुःखच आपल्याला सांगतं की कोण आपलं आहे आणि कोण परकं. म्हणून जेव्हा आयुष्यात दुःख येईल तेव्हा घाबरू नका, तर त्याला एक संधी म्हणून पहा. स्वतःला अधिक चांगलं बनवण्याची, अधिक परिपक्व होण्याची. ही माणसांची चुकीची विचारसरणी आहे की एकटा माणूस काय करू शकतो. पण जरा त्या सूर्याकडे पहा जो एकटाच संपूर्ण जगाला प्रकाश देतो. एकटं बीज विशाल वृक्षाचं रूप घेतं. एकटा थेंबच नदीची सुरुवात करतो. इतिहास साक्षी आहे की जेव्हाही मोठा बदल झाला आहे त्याची सुरुवात कोणत्या तरी एका व्यक्तीच्या संकल्पातूनच झाली आहे. आपल्या आतल्या शक्तीला कमी लेखू नका. तुम्ही एकटे नाही, तुमच्या आत त्या परमात्म्याची शक्ती आहे जी संपूर्ण सृष्टीचं संचालन करते. जेव्हा तुम्ही दृढ निश्चयाने एखाद्या योग्य कार्यासाठी पुढे जाता तेव्हा संपूर्ण निसर्ग तुमच्या मदतीसाठी एकत्र येतो. आपली आंतरिक शक्ती ओळखा आणि हा विचार करणं सोडून द्या की तुम्ही एकटे आहात. भाग्यवान ते नसतात ज्यांना सगळं काही चांगलं मिळतं, तर भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळतं ते त्याला चांगलं बनवतात. परिस्थिती प्रत्येकाच्या आयुष्यात येते, चांगलीही आणि वाईटही. भाग्यवान व्यक्ती ती नाही जिच्या आयुष्यात फक्त सुख आहे, असं तर शक्यच नाही. खरा भाग्यवान तर तो आहे ज्याच्याकडे ही कला आहे की तो काट्यांमध्येही फुलं पाहू शकतो, जो मातीलाही सोन्यात बदलण्याची कला जाणतो. त्याला जे काही मिळतं, मग ते आव्हान असो वा संधी, तो आपल्या सकारात्मक विचारांनी आणि मेहनतीने त्याला स्वतःसाठी सर्वोत्तम बनवतो. तो तक्रार करत नाही, तो निर्माण करतो. तो रडत नाही, तो मार्ग काढतो. हेच खरं भाग्य आहे. आजच्या काळात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात इतके गोंधळ आहेत, इतक्या अडचणी आहेत की माणसाने चिंता करण्यापासून वाचणं खूप कठीण आहे. खूप कमी लोक असतील ज्यांना कोणतीही चिंता नसेल, जे आपलं आयुष्य अगदी चिंतामुक्त होऊन जगत असतील. खरं तर तुम्हाला माहीत आहे का चिंता काय आहे? चिंता तुमच्या मनाची अशांती आहे, तुमच्या मनाची बेचैनी आहे. श्रीकृष्ण म्हणतात, चिंता माणसाला ध्येयापासून भरकटवते तर शांती त्याला उपायाकडे घेऊन जाते. जेव्हा मन व्याकुळ असतं तेव्हा बुद्धी भ्रमित होते आणि जेव्हा बुद्धी भ्रमित होते तेव्हा योग्य निर्णय घेणं अशक्य होतं. ज्याप्रमाणे तलावाचं पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्यात सर्व काही स्पष्ट दिसतं, त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. पण जर तेच पाणी हलू लागलं, त्यात लाटा उठू लागल्या तर काहीच स्पष्ट दिसत नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मन चिंता आणि भीतीने भरून जातं तेव्हा आपण समस्येला योग्य प्रकारे पाहूच शकत नाही. हे अगदी तसंच आहे जसं धुसर काचेतून बाहेर पाहण्याचा प्रयत्न करणं. ना गोष्टी स्पष्ट दिसतील ना दिशेचा अंदाज येईल. महाभारतात जेव्हा अर्जुन युद्धभूमीवर उभा राहून आपल्या नातेवाईकांना समोर पाहतो तेव्हा त्याचं मन मोह आणि चिंतेने भरून जातं. त्याला वाटू लागतं की हे युद्ध फक्त विनाश घडवेल आणि त्याच्या प्रियजनांच्या मृत्यूचं कारण बनेल. तो इतका चिंतित होतो की त्याचे हातपाय कापू लागतात, त्याची बुद्धी भ्रमित होते आणि तो आपल्या कर्तव्यापासून मागे हटू लागतो.
तेव्हा श्रीकृष्ण त्याला समजावतात की चिंता केल्याने सत्य बदलत नाही आणि त्यामुळे कोणतीही समस्या सुटत नाही. ते अर्जुनाला म्हणतात, हे पार्था, तू मोह आणि भयामध्ये अडकू नकोस. हे जग परिवर्तनशील आहे. जे आज आहे ते उद्या नसेल. तुझं कर्तव्य युद्ध करणं आहे, फळाची चिंता करणं नाही. जेव्हा तू चिंता सोडून देशील तेव्हाच तुझं मन हलकं होईल आणि तू आपला मार्ग स्पष्टपणे पाहू शकशील. यातून आपल्याला हीच शिकवण मिळते की जेव्हाही आपण एखाद्या समस्येत अडकतो तेव्हा आपलं पहिलं पाऊल चिंता करण्याऐवजी आपलं मन शांत करणं असायला हवं. अनेकदा आपण विचार करतो की चिंता केल्याने आपल्याला उपाय मिळेल, पण खरं तर चिंता आपल्याला आणखीनच गुंतवते. जर एखादा विद्यार्थी परीक्षेपूर्वी गरजेपेक्षा जास्त चिंता करू लागला तर तो अभ्यास करण्याऐवजी फक्त हाच विचार करत राहील की जर मी नापास झालो तर काय होईल, किंवा जर मी चांगली कामगिरी करू शकलो नाही तर लोक काय म्हणतील. या चिंतेत त्याचा मेंदू इतका गुंतून जातो की तो अभ्यासावर लक्षच देऊ शकत नाही. परिणामी ज्याची भीती होती तेच खरं होतं. म्हणजेच चिंता केल्याने केवळ समस्येवर उपाय निघत नाही तर परिस्थिती आणखी बिघडते. अनेकदा आयुष्यात आपण अशा परिस्थितीत येतो जिथे आपल्याला वाटतं की कोणताही मार्ग नाही. आपण वारंवार एखाद्या समस्येबद्दल विचार करतो, तिला प्रत्येक बाजूने पाहण्याचा प्रयत्न करतो, पण कोणताही उपाय सापडत नाही. याचं कारण हेच आहे की आपलं मन शांत नसतं. जेव्हा मन अशांत असतं तेव्हा विचार करण्याची शक्ती कमजोर होते. जर आपण हे समजून घेतलं तर आपल्याला कधीही विनाकारण चिंता करण्याची गरजच भासणार नाही. म्हणून जेव्हाही कोणती समस्या समोर येईल तेव्हा स्वतःला हा प्रश्न विचारा, माझी चिंता या समस्येवर उपाय काढत आहे की मला आणखी गुंतवत आहे. जर चिंता उपाय काढत नसेल तर याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला आपलं मन शांत करून योग्य दिशेने विचार करायला हवा. हाच एकमेव मार्ग आहे ज्यामुळे आपण कोणत्याही कठीण परिस्थितीतून उपाय शोधू शकतो. श्रीकृष्ण म्हणतात, जे झालं ते चांगलं झालं, जे होत आहे तेही चांगलं होत आहे आणि जे होईल तेही चांगलंच होईल. मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू त्याची भीती आणि अस्थिर मन असतं. आपण दररोज हाच विचार करत असतो की भविष्यात काय होईल, आपली स्वप्न पूर्ण होतील का, आपल्याला यश मिळेल का, आपले प्रियजन नेहमी आपल्यासोबत राहतील का, आपण कोणत्या अडचणीत सापडणार आहोत का. पण या अनिश्चितेला अंत नाही. आपण जितका जास्त भविष्याबद्दल विचार करतो तितकाच आपला वर्तमान प्रभावित होतो. महाभारतात अर्जुनही याच चिंतेत पडला होता. जेव्हा तो युद्धभूमीवर उभा राहिला आणि पाहिलं की त्याचे स्वतःचे नातेवाईक, गुरु आणि मित्र त्याच्या समोर उभे आहेत, तेव्हा त्याचं मन विचलित झालं. तो विचार करू लागला की जर त्याने युद्ध केलं तर परिणाम काय होईल. तो आपल्या प्रियजनांना गमावून बसेल का, हे युद्ध विनाशकारी ठरेल का. या चिंतेने त्याला इतकं कमजोर केलं की त्याच्या हातातून गांडीव धनुष्य गळू लागलं आणि तो युद्ध करण्यापासून मागे हटू लागला. तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला गीतेचा उपदेश दिला आणि म्हणाले, हे पार्था, कर्म कर, फळाची चिंता करू नकोस. भविष्याची चिंता तुला तुझ्या धर्मापासून विचलित करत आहे. जोपर्यंत तू ही भीती सोडणार नाहीस तोपर्यंत तू आपलं कर्तव्य पार पाडू शकणार नाहीस. या उपदेशाचा अर्थ हाच आहे की जेव्हा आपण वारंवार भविष्याबद्दल विचार करतो तेव्हा आपण वर्तमानात योग्य निर्णय घेऊ शकत नाही. कल्पना करा की एक शेतकरी आहे जो दरवर्षी आपलं पीक घेतो. जेव्हा तो बी पेरतो तेव्हा त्याच्या मनात अनेक प्रकारच्या चिंता असतात. पाऊस योग्य वेळी पडेल का, पीक चांगलं येईल का, कोणतं संकट येईल का. पण जर तो फक्त चिंता करत राहिला आणि शेतात काम करणं बंद केलं तर त्याचं पीक उगवेल का. नाही. जर तो मेहनत करत राहिला तर पीक चांगलं येईल आणि जर काही अडथळा आलाच तर तो त्यावर उपाय शोधून काढेल. पण जर तो भविष्याच्या चिंतेत बुडून कामच केलं नाही तर निश्चितपणे त्याला अपयशच मिळेल. हीच गोष्ट आपल्या जीवनातही लागू होते. जर एक विद्यार्थी परीक्षेची तयारी करण्याऐवजी फक्त हाच विचार करत राहिला की जर मी नापास झालो तर काय होईल, तर तो आपल्या अभ्यासावर लक्षच देऊ शकणार नाही आणि त्याचं अपयश निश्चित होईल. पण जर तो चिंता सोडून पूर्ण मनाने अभ्यास करेल तर तो चांगले परिणाम मिळवू शकतो. आपण हे सांगू शकत नाही की भविष्यात काय होईल, पण आपण हे ठरवू शकतो की आपण आपला वर्तमान कसा जगत आहोत. जर आपण आज योग्य निर्णय घेतले तर आपलं भविष्य आपोआपच चांगलं होईल. पण जर आपण फक्त चिंतेत बुडून राहिलो तर आपण आपला वर्तमानही गमावून बसू आणि भविष्यही अंधकारमय होईल. म्हणूनच श्रीकृष्णांची ही शिकवण आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. जे होईचं आहे ते होऊनच राहील, पण जर तू आपलं कर्तव्य पूर्ण निष्ठेने पार पाडलंस तर परिणामही तुझ्या बाजूने असेल. चिंता केल्याने काहीही बदलत नाही, पण योग्य कर्म केल्याने सर्व काही बदलू शकतं. श्रीकृष्ण म्हणतात, जो माणूस संकटाच्या वेळी धैर्य गमावत नाही आणि आपल्या कर्तव्य पथावर चालत राहतो तोच खरा वीर आहे.
वेळेसोबत प्रत्येक समस्येवर उपाय निघतो, फक्त विश्वास टिकवून ठेवणं आवश्यक आहे. जीवन एक प्रवाह आहे, ज्यात कधी सुखाच्या लाटा येतात तर कधी दुःखाच्या. जेव्हा एखादी अडचण समोर येते तेव्हा माणसाला लगेच उपाय हवा असतो. तो बेचैन होतो, निराशेच्या गर्तेत जाऊ लागतो आणि अनेकदा चुकीचे निर्णयही घेतो. पण सत्य हे आहे की प्रत्येक समस्येवर उपाय वेळेसोबत आपोआप निघतो. फक्त धैर्य आणि सकारात्मक विचार टिकवून ठेवणं गरजेचं असतं. महाभारतात जेव्हा पांडवांना 13 वर्षांचा वनवास मिळाला तेव्हा ती त्यांच्या जीवनातील सर्वात कठीण परीक्षा होती. एका राजाने, ज्याने आपल्या आयुष्यात समृद्धी आणि सन्मान पाहिला होता, त्याला अचानक जंगलात भटकावं लागलं. युधिष्ठिरासाठी ही परीक्षा सर्वात कठीण होती, कारण त्याच्यासमोर केवळ स्वतःचा त्रास नव्हता, तर आपल्या भावांच्या आणि द्रौपदीच्या दुःखालाही सहन करायचं होतं. पण त्याने धैर्य ठेवलं. त्याला माहीत होतं की ही वेळ कायमस्वरूपी नाही. त्याने नकारात्मक विचारांमध्ये आपला वेळ वाया घालवण्याऐवजी योग्य कर्म केलं, ज्ञान मिळवलं आणि अखेरीस वेळ बदलली, परिस्थिती बदलली आणि धर्माचा विजय झाला. मित्रांनो, जीवनाच्या प्रवासात आपल्या सर्वांना कधी ना कधी चिंतेचा सामना करावा लागतो. ही एक स्वाभाविक मानवी भावना आहे. पण जेव्हा ती आपल्या मनावर हावी होते तेव्हा ती आपल्या जीवनाची दिशाच बदलून टाकते. श्रीकृष्णांचे उपदेश आपल्याला हे शिकवतात की चिंतेचं मूळ कारण आपला मोह आणि भविष्याप्रती असलेली आपली भीती आहे. आपण वस्तूंशी, लोकांशी आणि परिणामांशी इतके जोडले जातो की त्यांना गमावण्याची भीती आपल्याला सतत सतावत राहते. आपण हे विसरून जातो की या जगात काहीही कायमस्वरूपी नाही. प्रत्येक गोष्ट परिवर्तनाच्या नियमाने बांधलेली आहे. आज जे सुख आहे ते उद्या दुःखात बदलू शकतं आणि आजचं दुःख उद्या सुखाचं कारण बनू शकतं. जेव्हा आपण हे सत्य खोलवर समजून घेतो तेव्हा आपलं मन हळूहळू चिंतेपासून मुक्त होऊ लागतं. चिंता करण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे आपण स्वतःला कर्ता मानून घेतो. आपल्याला वाटतं की सगळं काही आपल्या करण्यानेच होतं. आपण आपल्या योजनांवर, आपल्या मेहनतीवर इतका अभिमान करतो की जेव्हा परिणाम आपल्या अपेक्षेप्रमाणे येत नाही तेव्हा आपण निराश आणि चिंतित होतो. श्रीकृष्ण अर्जुनाला हेच समजवतात की तू केवळ कर्म करण्याचा अधिकारी आहेस, त्याच्या फळावर तुझा कोणताही अधिकार नाही. तुझं काम आहे आपलं कर्तव्य निभावणं, पूर्ण निष्ठेने आणि समर्पणाने. परिणाम काय होईल हे निसर्गाच्या नियमांवर आणि ईश्वरी योजनेवर अवलंबून आहे. जेव्हा आपण या भावनेने कर्म करतो तेव्हा आपलं मन परिणामाच्या चिंतेतून मुक्त होतं. आपण केवळ आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित करू शकतो, ज्यामुळे आपली कामगिरीही चांगली होते आणि मनही शांत राहतं. एक शांत मनच योग्य दिशेने विचार करू शकतो. जेव्हा समुद्रात वादळ येतं तेव्हा नावाडी आपली पूर्ण शक्ती नाव सांभाळण्यात लावतो, लाटांशी लढण्यात नाही. त्याचप्रमाणे जेव्हा जीवनात समस्यांचं वादळ येतं तेव्हा आपण आपलं मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ध्यान, प्रार्थना आणि सत्संग ही अशी साधना आहेत जी आपलं मन स्थिर करण्यास मदत करतात. जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्याला समस्येच्या आत लपलेला उपायही दिसू लागतो. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की प्रत्येक समस्या आपल्यासोबत तिचा उपायही घेऊन येते. फक्त त्याला पाहण्यासाठी एका शांत आणि स्थिर मनाची आवश्यकता असते. धैर्य हा एक असा गुण आहे जो आपल्याला कठीण परिस्थितीतही अढळ राहण्याची शक्ती देतो. जेव्हा आपण एखादं बी पेरतो तेव्हा आपण हा विचार करत नाही की उद्याच आपल्याला फळ मिळेल. आपल्याला माहीत आहे की त्याला झाड बनायला वेळ लागेल. आपण धीराने त्याची काळजी घेतो, त्याला पाणी देतो आणि योग्य वेळ आल्यावर ते आपल्याला गोड फळ देतं. जीवनातील समस्याही तशाच आहेत. त्यांचा उपाय लगेच मिळत नाही. आपल्याला धैर्याने आपले प्रयत्न सुरू ठेवावे लागतात. वेळ प्रत्येक जखम भरते आणि प्रत्येक गुंता सोडवते. पांडवांनी 13 वर्ष धैर्य ठेवलं आणि शेवटी त्यांना त्यांचं राज्य परत मिळालं. त्यांचं धैर्य हीच त्यांची सर्वात मोठी शक्ती होती. जर ते अधीर झाले असते आणि हार मानली असती तर इतिहास काही वेगळाच असता. मित्रांनो, आपलं मन अनावश्यक विचारांच्या ओझ्यातून मुक्त ठेवा. आपण दिवसभरात हजारो गोष्टी विचार करतो, ज्यापैकी बहुतेक व्यर्थ असतात. हे विचार आपली मानसिक ऊर्जा नष्ट करतात आणि आपल्याला थकल्यासारखं वाटायला लावतात. आपलं मन केवळ त्या विचारांसाठी उघड ठेवा जे सकारात्मक आहेत, जे तुम्हाला प्रेरणा देतात आणि जे तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे घेऊन जातात. जेव्हाही कोणताही नकारात्मक विचार मनात येईल तेव्हा त्याला लगेच ओळखा आणि त्याला आपल्या मनातून बाहेर काढा. हा सराव सुरुवातीला कठीण वाटू शकतो, पण हळूहळू ही तुमची सवय बनेल. एक हलकं मनच जीवनाच्या सौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. मला आशा आहे की तुम्हाला या व्हिडिओतून बरंच काही जाणून घ्यायला मिळालं असेल. व्हिडिओला लाईक आणि शेअर करून कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहायला विसरू नका. आणि असेच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घंटी जरूर वाजवा. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी प्रसन्न ठेवोत. आपली काळजी घ्या. जय श्री राधे कृष्ण. भगवान श्रीकृष्ण तुम्हाला नेहमी प्रसन्न ठेवोत.